नमस्कार मंडळी, मी निलेश आगरे कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा माझ्या सर्व कोकणवासियांना स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपली होळी आहे। होळीच्या संदर्भात आज मी तुम्हाला काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपली आज होळीची रात्र आणि होळी कशा पद्धतीने साजरी होते ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर पहिली होळी आमची आज असेल ती गाव होळी असते। जी होळी आम्ही आज रात्री पौर्णिमेच्या टायमिंगवरती तोडली जाते। पौर्णिमेच्या टायमिंगवरती तोडून ती आम्ही रात्री घेऊन येणार, देवळात ठेवणार आणि त्याच्यानंतर रेट होळी, ही रेट होळी आम्ही घेऊन येणार आणि त्याच्यानंतर आपली होळी असते ती होम असतो, ज्याला आमच्याकडे कुकुट होळी अशी बोलतात। तर मित्रांनो, ह्या 3 होळी आजच्या रात्रीत आम्ही आमच्या जाकादेवी मंदिरात आम्ही साजरा करत असतो होळीचा सण। तर मित्रांनो, जी गाव होळी असते, देव होळी तिला बोललं जातं, ती आमच्याकडे मुहूर्तानुसार असते की यावर्षी आंब्याची असेल किंवा पोपलीची असेल, ती आपल्या गाववाल्यांनी नेमली असेल, कोणाकडे असेल, काय असेल ते सुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओ दाखवणार आहे। तर मित्रांनो, गाव होळी असते आपल्या मंदिराच्या भोवताळी, तिला 5 फेऱ्या मारून मंदिराच्या समोर उभी केली जाते। तिला मित्रांनो आमच्याकडे गाव होळी असे बोललं जातं। आणि मित्रांनो, जी रेट होळी असते ना, रेट होळी आंब्याची असते। आंब्याचं झाड तोडून आणायचं आणि ती कशा पद्धतीने खेळवली जाते तो एक पारंपरिक असा आपल्या कोकणातील आमच्या गावातील खेळ आहे। जी रेट होळी असते ना मित्रांनो, त्या रेट होळीला शेंड्याकडे असणारे वेगळे माणसं असतात आणि मुद्याकडे असणारे वेगळे असे 2 ग्रुप असतात। तर तो असा खेळ आहे की मुदेवाले जेव्हा मुदा दाबून धरतात खाली, तेव्हा शेंड्यावाल्याने तो त्यांना रेटवत न्यायचा असतो, म्हणजे त्यांना घसरवत न्यायचा असतो, त्याच्यासाठी तिला रेट होळी बोलतात। म्हणजे हा मित्रांनो, हा पारंपरिक जुन्या पद्धतीचा असा खेळ आहे। हातावर खेळताना जसा आपण रशी खेच करतो, तसा रशी खेच हा जसा खेळ आहे तसा हा रेट होळीचा पण खेळ आहे की हातावरती आपण जेव्हा ती होळी खेळत असताना तिला दोन्ही साईडनं रेटवलं जातं की कोण जास्त रेटवतं आहे आणि कोण माघार घेतो, अशा पद्धतीने तो खेळ चालू असतो। त्याला आमच्याकडे रेट होळी बोलतात। तेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि विषय राहिला तो कुकुट होळीचा, काही जणांना कुकुट होळी हा शब्दसुद्धा नवीन असेल। तर तो मित्रांनो होम असतो। त्या होमात आपल्या गावचा गवत वगैरे, परत आपण आपल्या गावासाठी जो आपण शेतीसाठी आपण वापरणारा जो कवलं तोडतो आपण, त्या कवळाचा एखादा भारा त्या होळीला आपण असा उभा केलेला असतो, होम तयार केलेला असतो। त्याच्यामध्ये एक नारळ बांधलेला असतो आणि तो पण एक असा जुन्या पद्धतीचा खेळ आहे की त्या होमाकडे जाणारे जे आग लावण्यासाठी जाणारे असतात त्यांना विझवणारे वेगळे असतात। त्याच्यामध्ये पण 2 भाग असतात, विझवणारे वेगळे आणि आग लावणारे वेगळे। तर अशा पद्धतीचा हा खेळ असतो। जेव्हा जे गवत घेऊन आग लावण्यासाठी जाणारे लोक असतात त्यांना आपण टाळी घेऊन वगैरे असतो आणि ते टाळी घेऊन आपण त्यांना विझवायचं असतं आणि त्यांना त्या होमापर्यंत पोचायचं नसतं। तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तेही पाहायला मिळणार आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही सांगायचं आहे। चला तर भेटूया आज रात्री आपण होळीला। तर चला मित्रांनो, आता आपले ग्रामस्थ मंडळी पूर्ण जेवण झालेले आहे। आता थोड्या टायमात आपण पालखी घेऊन आता जाणार आहे होळी तोडायला। तर चला जाऊया, आता जेवण झालं की सर्वांचं आपण निघूयाच। तर अजून खूप जण जेवायची बाकी आहेत। जेवण झालं का आपण व्हिडिओ पुन्हा चालू करूया। तर मित्रांनो, आता आपली पालखी 2 दिवस गावाच्या बाहेर जाऊन, सीमेच्या बाहेर जाऊन आता आलेली आहे। आता मित्रांनो, इथे त्या माऊलीची जागा आहे, त्या माऊलीच्या जागेवर आता येऊन बसेल। अर्ध्या तासाने आपण होळी तोडायला जाऊयाच। आता गाववाले आपले खेळगडी आता घरी जाऊन व्यवस्थित असे तयार होऊन येतील होळीसाठी। आता तुम्ही बघू शकता सर्वांचा जल्लोष कशा पद्धतीने आहे तो। आता ही जी जागा असते, दरवर्षी पालखी बाहेर गावावरून आली का इथे बसते।
मित्रांनो आता आपली पालखी घरव्यात येऊन बसलेली आहे. जिची जागा ठरलेली आहे तिथे येऊन बसणार. आणि आपण इकडे ढोल पथक आहे. अशा पद्धतीने आता आपली दुपारत वगैरे झालेली आहे. आता थोड्या टायमाने आपण होळी तोडायला जाणारच आहे. चला मित्रांनो आता आपण चाललोय होळी तोडायला. बघूया आता कुठे होळी तोडायला जातात ते. मित्रांनो आजची रात्र पूर्ण अशी काळोखातून शूटिंग असणार आहे. बघूया आता कशा पद्धतीने शूटिंग होते ती. राजू रशी वगैरे सर्व घेतले तोडायला. हा जोडी जोडीन चला. हा थांब दाखव मला कुठे आहे ती. तर मित्रांनो ही आहे आपली गाव होळी. बघू शकता गाववाल्याने अगोदरच नेमली होती. त्याला निशाणी म्हणून ही टाळा बांधलाय. म्हणजे रात्री आल्याच्या नंतर आपल्याला कळायला पाहिजे की बाबा ही आपली गाव होळी आहे. तर खूप उंच आहे मित्रांनो. बघूया आता कशा पद्धतीने आता 5 मानकरी येऊन कशी काय करतात ते तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओ मध्ये. नक्की बघा शेवटपर्यंत. एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. चालू कर.
अरे उलटी मार उलट मार तिकडे मारतोय तिकडे तिकडे हा पुढे पुढे होलीवाले दाखव भारी इंटरेस्टिंग येते शंकर साधारण कुठं वाजवलं कमी पडली तर आठवण होईल दसरा अजूनही कर शंकर पूर्ण ढिला कर असं जाणार नाही तू वर जाशील तेव्हा तो अडकत जाणार असं जायला घेऊन गेलंस ना तरी तू जसा वर जाशील तसं जवळ जाईल बघा एका साईडला येईल हा डांबरा जाऊन दे जरा आता मित्रांनो वरती गेल्याच्या नंतर काय आपल्याला दिसणार नाही तो आता शेडा टाकायला गेलाय हा दिसणार आहे बॅटरीतून वायरी मुळे पाकिट काढा खांद्यावर पुरी काकीत घे चेल्याकडे मारतो थांब जरा वर जाऊ दे दम घे थांब अरे बोलू नका काय अजून 2 वर्ष होती तोडतोय जरा वर द्यायची ना थोडी जवळ जायची पाहिजे शंकर अजून राजी हे कशा वर नको जायची जरा 4 फूट दमावर घे काय ते दमावर घे रे ठेव आपल्या आता चढवत नाही म्हणजे काय बोलू शकत कधीच गेलो असतो नाही दमात चढला मी चढता येतं तिकडनं पण एवढं कडून आला तर जमणार आता ढिले सोडा जरा कशीला पकडू नको या पुढे बघितलं मी त्या पिशवीत टाकून घ्या होती ना सीट चुकीचं काहीतरी उंगल्या गेला दादा या शंकर ती वाट लावा दी पेट्रोल तिकडे अरे हे घे ना डायरेक्ट आता अगरबत्ती घे पुढे अगरबत्तीच आहे नको म्हणतो कधी अगरबत्ती अशी तुटून ठेवते
आपण पेटवलं झालं सुटलेला आहे तो नको तिथं ठेवून जातो काय तेच नाही तांदूळ ₹1 आहे काय सगळे घंटीच्या खाली पण येतो सांग दुपारचं हो दुपारात वाजवा दुपारा ढोलिओ साफ करून लाव तिथे साफ कर थोडी पातेला थोडं बाजूस चोख तरी घर चोख होईल राहिले की आग्रे कांबळे आग्रे बाणे कवचे डांबरे होडी तोडायला चला बळीदा मायोदा चला आता 5 मानकरी या मानाचे मानकरी 5 मानकरी जाऊ दे हे महत्वाचे जरा आतमध्ये जावा तिकडे एवढं इकडे कुठं इकडे पण चला अशी इकडे इकडे या बाजूला अशी आलं पाठोपाठ हो गे दादा अरे रस्सीवर किती जण आहेत दोघं बाकीचे सर्व खालती आहेत या आता तुम्ही सगळे इकडे जावा रे तिकडून कसं अरे इकडे ओढणार हंसावर ओढणार आहेत ना तिकडे डायरेक्ट पडेल नाही तिथून हंसावर टेकवत आहे ना हे रशीवर हा रशीवाले या इकडे
नाही तिकडे जास्त नाही ओढायला ही लूज ठेवायला पाहिजे. ही लूज ठेवायला पाहिजे, थोडीशी लूज ठेवायला पाहिजे. कुठं तिकडे झोपायची म्हणतो. नेमका काय ते ठरवा. भाऊ तुमच्याकडे वडायचे हा. वडू नका, पकडून जा. नाही वडायचीच आहे त्यांच्या तिकडे पाळतो ना. पण आधी वडून नाही आधी चालणार ना. वडायची पण त्यांच्याकडेच आहे ना, बेतान वडायची. हा मग तेच बोललो, सावकाश घ्यायला लागेल. तिकडे जास्त पण हे करून फायदा नाही, एकदम जाईल तिकडे. आता पाचाच्या मानकऱ्यांनी 5 मानकऱ्यांनी आपली होळी तोडलेली आहे. आता बघूया कशा पद्धतीने आता खालती घेतात ती. कारण तोडून झाले बघू शकता तुम्ही मुदा. कारण एका साईडला वडणार आहे, 2 साईडला वडणार आहेत बघा. एका साईडला गेले आता. वडा वडा ही सोडा. सोडा रे. हा तिकडनं बाजूला मुद्याकडून. थांबा थांबा. थांब आपल्याला ढकलतील, मरतील. थांबा म्हटलं तरी समजत नाही. होय बाकी काय नाही आलं मला काय सांगू नको. थांबा रे. तर मित्रांनो एवढे आपले ग्रामस्थ मंडळी आले आता होळी न्यायला. बघू शकता किती जण आहेत. बाकीचे इकडे तिकडे बसले असतील. सध्या उपस्थित तरी एवढे आहेत. तर मित्रांनो आता गाव होळी आपण तोडून मंदिरात घेऊन चाललोय बघा. आणि बाकीचे ग्रामस्थ मंडळी पाठवून तुम्ही बघू शकता पूर्ण होळी आहे ना या बाब्याने खांद्यावर घेतलेली आहे बघा. कशा पद्धतीने बाब्याने खांद्यावर घेतले बघा. आहे की नाही, एकट्याने उचलला नाही त्यानं पाठवून बघा. मूर्ती छोटी आहे पण होळी बघा एका हातात पकडला नाही. कसा हलकामतोय बघा.
लाव 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 रे खांदा लाव. हा बघ ह्यान पण खांद्यावर घेतला नाही बघा ऋतिकने बघा सर्व लोड एकट्याने घेतला नाही. अरे उरा रे उरा आमच्या ताकदवी नाटोबाच्या डोक्यावर सोड तुला रे हो. उचल 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 घे खांद्यावर घे खांद्यावर घे हे अरुणदाने एकट्यानेच घेतला ना रे सपोर्ट करा कोणतरी. अरे हा आलो आलो चला. ताकद कमी आली म्हणून धावला असता बघतोय. हा दिसतोय तू असा दिसतोयस म्हणजे तूच होली घेतलेस खांद्यावर. गडी नंतर मोजाय बरं ना रे किती होतं ते. होय ठेवलं असलं तर मग काय मोजून घेऊया. रेट होली पण गेली असती सांगा ती एवढा पब्लिक आहे पार्टी. बघ किती यायचा. आता गेल्यावर डसतील तिकडं. तर इकडे आपले थंडीलेले खेळगडी बघू शकता. थंडी आहे पण आज थोडी कमी थंडी आहे म्हणजे कालच्या सारखी आज थंडी नाही आहे. काल खूप थंडी होती. बोलू नकोस ना तू. व्हिडिओ चालूच आहे. हिरवा रे तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने आपण आमची गाव होली घेऊन जातोय ती. होली चौका झाला रे. होय होय हा दिसला पाहिजे. शाबास हा मारतो मारतो.
आता 5 फेऱ्या आपण मंदिराच्या भोवती मारणार आहे. थांबा थांबा मनोहर दाजी दिसू दे. हा हा दिसला दिसला दिसला. हा हा
तर मित्रांनो आता गाव होळी आणून झाली आहे. तर आम्ही निघालो आता रेड होळी आणायला. गाव होळी आणताना तुम्ही पाहिलेच असेल. आता रेड होळी कशा पद्धतीने आम्ही आणतो ते तुम्ही बघाल. आंब्याचं झाड आम्ही आता घेऊन येणार आहे. चला जाऊया आता होळी रेड होळी आणायला. अरे वजन टाक तू चालेल चाल. अरे तिथं तेच बार ये रिबन तर मित्रांनो आता रेट होळी तोडतायत बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने. तर आंब्याची रेट होळी आहे. तोडून झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवतोच, कारण आता अर्धा तास जाईल अजून. नित्या बाजूला हो, मेला तुझ्यापर्यंत येईल ती. नया नया सिस्टम बहुत भारी लाते हैं भाई. कहाँ से आए हो? नित्या के भी सब डिब्बर पे लगा दो ऐसा ही. ए रशीवर पाय ठेवू नको रे. तेवढी पुरणार नाही ना आपल्याला. उचल इकडून. मला इथे पोपळी तर पण मिलानी आणि रेट वळी आता उचलवत पण नाही आता मुदेवाल्यांना. मुदेवाले आता दमलेले आहेत. हाय सर्व आहेत. तर मित्रांनो बघा किती लांब आहे ते रेडवाली आणि वजन पण खूप आहे. बघूया आता कशा पद्धतीने बाहेर घेऊन येत आहे ते. तर खाली कुठे जातो? उचल उचल. लाव कांदा. अरे शेंडेवाला जमलं.
तर मित्रांनो आता बघूया कशा पद्धतीने आपली गाव होली आता उभी करतात ते तुम्हाला दाखवते. तर कशा पद्धतीच्या डिग्र्या लावून कर ही गाव होली आमची उभी केली जाते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आता पाहायला मिळणार आहे बघा. पाहिजे होते रे इकडून वाढायला पाहिजे ती रशी वाढायला पाहिजे आवाज दे एकटीच येते. आणि परफेक्ट जागेवर पहिल्या झटक्यात आता गाव होली उभी झालेली आहे. आता थोड्या टायमाने रेड होलीचा कार्यक्रम चालू होईल तो सुद्धा तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये.